तर मित्रांनो, आता पाऊस काय होणार सुरू, अजून झालं नाही म्हणा सुरू, पण होणार. तर आता मस्तपैकी आहे ना काय खायला आले तुम्हाला दाखवते आम्ही. आणि माझे फेवरेट आहे, दाजी मला नेहमी आणत असतात बरं का. आणि खायला पाहिजे, खूप म्हणजे खूप शरीराला चांगले बरं का. तुम्हाला दाखवते, मला सांगितलंय काय आहे काय नुसतं बोलतात तुम्ही. तर तुम्हाला दाखवते आहे बघा, आहे का. तर मला कमेंट मध्ये जरूर सांगा तुमच्याकडे काय म्हणजे, तुमच्या गावाला काय म्हणते त्याला. आमच्या गावाकडे त्याला जांभूळ म्हणते, तर मग तुमच्या गावाकडे काय म्हणतात मला नक्कीच सांगा. आणि हे खायला खरंच खूप छान राहते बरं का, मला तर लय आवडते बाबा. आता पहिले कसे, आता ते जे गावरान असतात का जांभळ ते बारकाय राहतात पण तुरट राहतात ते पण चांगलं आहे खायला. तर हे कसं आहे माहिती का, हे कोणते जांभूळ, राई जांभूळ आहे ना, हिला राई जांभूळ म्हणतात. राई तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा. एकदम खाल्ले भारी राहते. मला हेच आवडतं, मला तुरट नाही आवडत. पण खरं मला ते खाल्लेलं चांगले असते गावरान, पण मला हे आवडते. जिप्प झाली बघा ना, आम्ही लहानपणी खायचो तर एकूण येते जिबी आहे बघायचं, लय भारी लागतं. हे जांभळ आली कुठेतरी लहानपणची आठवण येते. कशी माहितीये का, आमच्या इकडे एक पानमळ आहे आमच्या गावाकडं, तिथं लय भरपूर जांभळीचे बोरीचे झाड. आणि आम्ही लहानपणी आहे ना जायच होतो, घरी आले मार खायच होतो, आई वडील लय मारायचे कारण की लांब आहे ना डोंगराचं. आता काय, आता काहीच नाही राहिलं, सगळं तोडून टाकलं. आता खरंच खूप आठवण येते. यार यार पहिलं खरंच लहानपणचं कसं होतं, लय जग भारी होतं ते, आहे की नाही बरं. असं वाटते अजून यावं लहानपण आहे ना, वाटते का नाही तुम्हाला, वाटते का नाही कमेंट मध्ये जरूर सांगा मला.